आज आपण बनवणार आहोत झुणका रेसिपी। तर ही रेसिपी खूपच छान बनते आणि अगदी 5 ते 6 दिवस हा झुणका तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर बघा किती छान असा सुटसुटीत आणि सुक्का झुणका मी बनवलेला आहे। तर चला बघूया याला कसं बनवतात। तर बघा इथं मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये मी घातलेला आहे जिरा आणि मोहरी। तर बघा मी इथे एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे। तर यामध्ये मी घातलेला आहे थोडंसं हिंग। आता चला आपण यामध्ये घालून घेऊयात लसूण आणि आल्याचं पेस्ट। तर लसूण आल्याचं जे पेस्ट आहे तुम्ही जरा जास्तच घाला, म्हणजेच यामुळे आपला जो झुणका आहे खूपच छान बनतो। तर चला हे असं छान असं ब्राऊन कलर मध्ये झाल्यानंतर मी इथं घातलेला आहे कांदा। तर कांद्याला तुम्ही असं एकदम बारीक चिरूनच घाला, म्हणजेच खूप छान असं होतं। तर चला याला चांगलं असं हलवून घेऊयात। तर बघा आपला इथं कांदा सुद्धा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। यामध्ये घालून घेऊयात 1 चमचा हळद पूड आणि गरम मसाला 1 चमचा आणि याला असं छान हलवून घेऊयात। तर बघा इथे मी घातलेला आहे दालचिनी पावडर। तर दालचिनी पावडर तुम्ही घाला, म्हणजेच याचं खूपच छान असं फ्लेवर आपल्याला ह्या झुणक्यामध्ये येतो। तर चला याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर बघा इथं सगळं असं तेल सुटलेलं आहे। तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात काश्मीरी लाल मिर्च पावडर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू घेऊ शकता। तर बघा मी इथं जेमतेम 2 चमचे असं लाल तिखट घातलेलं आहे। तर बघा याचा कलरही खूप छान आहे। तर मी इथं अजून 1 चमचा घालून घेतलेला आहे, कारण मी इथं जो लाल तिखटाचा यूज केलेला आहे तो काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, त्याचं एवढं तिखट नसतं। तर बघा मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे, चवीनुसार तुम्ही इथं मीठ घालून घेऊ शकता। तर पल्लवी लाईफस्टाईल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा। तर चला मसाले चांगले असे शिजलेले आहेत। मी इथे घेतलेलं आहे बेसन, म्हणजे चणा डाळीचं पीठ। याला आपण थोडं थोडं असं घालून हलवत जायचं आहे। तर बघा ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला इथं आपण अजून पाण्याचा यूज केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही थोडं थोडं असं बेसन घालून या प्रकारे असं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकत्रित करत जायचं आहे। तर बघा या प्रकारे मी इथं केलेलं आहे। शक्यतो तुम्ही जेव्हा चणा डाळीचं पीठ घालत असाल त्यावेळेस तुम्ही त्याला चाळणीनं जरा चाळूनच घ्या, म्हणजे यामध्ये गाठ्या होणार नाहीत। तर बघा या प्रकारे मी याला असं फोडून घेतलेलं आहे। तर बघा असं छानसं आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। तर मी इथं थोडी चिंच भिजत घातलेली होती आणि आपल्याला चिंचेचा कोळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं असं आपण चिंचेचं पाणी यामध्ये घालत जाऊयात आणि याला मिक्स करूयात। तर बघा इथं अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे। चिंचेचं जे आपण पाण्याचा यूज केलेला आहे त्यामुळे आपला हा झुणका जो आहे तो 5 ते 6 दिवस खूपच छान असा टिकतो। तर प्रवासाला वगैरे जाताना तुम्ही या प्रकारे झुणका जर करून गेलात तर सगळ्यांना खूपच आवडेल। तर बघा यामध्ये मी अजून थोडंसं चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही टेस्ट बघून यामध्ये जे चिंचेचं पाण्याचं प्रमाण आहे कमी जास्त करू शकता। तर चला याला मी इथे 1 मिनिट असं झाकून ठेवलेलं आहे। तर चला 1 मिनिटाने याला काढूयात आणि याला चांगला असा हलवून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, ही लक्षात ठेवा। तर तुम्ही हा जो झुणका आहे चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर बघा किती छान असा झुणका इथं तयार झालेला आहे। आमच्या घरात तर आमची मुलं जी आहेत ना, तर हा झुणका तसंच खातात, त्यांना खूपच आवडतो हा। तर चला इथे किती छान असा आपला झुणका तयार झालेला आहे आणि याचा वास तर इतका छान सुटलेला आहे ना, किचनमध्ये याचा वास खूप छान असा दरवळत आहे। तर चला
या प्रकारे आपला हा झुणका बनवून तयार झालेला आहे. तुम्ही यावर कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ शकता. तर चला याला आपण आज चपाती बरोबर सर्व करूयात. तर बघा एका प्लेटमध्ये मी अशी चपाती घालून घेतलेली आहे आणि इथं मी असा हा झुणका घालून घेत आहे. तर बघा या प्रकारे तुम्हीही बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.